आमदार सतेज पाटील यांनी दाखवला गोकुळचा खरा बाप. नमस्कार, मी संतोष पाटील. तुम्ही पाहत आहात SP न्यूज. कोल्हापूरच्या अर्थकारणाची गोकुळ ही जीवनवाहिनी सध्या एका वेगळ्याच कारणाने गाजते. कारण ठरते गोकुळचा बाप कोण. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील हेच गोकुळचे बाप असल्याचा उल्लेख केला होता आणि कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात यानंतर एकच राळ उडाली. महायुतीमधील महाडिक गट आणि अनेक बड्या नेत्यांना हा थेट चॅलेंज असल्याचा सूर यानंतर उमटला होता. हा गदारोळ शांत होतोय न होतोय तोच आता विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी या वादात उडी घेतली. थेट पत्रक काढून आमदार पाटील यांनी गोकुळचा खरा बाप कोण आहे हे दाखवून दिले. हा सगळा नेमका प्रकार काय आहे ते आपण पाहूयात. ठरावधारकांचा आभार मानण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी एक पत्रक काढले. पण या पत्रकाचं शीर्षकच सगळं काही सांगून जाते. त्याचं शीर्षक आहे दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बाप. एकीकडे महायुतीचे अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांना गोकुळचे बाप संबोधून घेतलेल्या भूमिकेनंतर जे राजकारण तापलं होतं त्याला सतेज पाटलांनी या एका वाक्यात उत्तर दिले. आपल्याला सोडून गेलेल्या या दोन शिलेदारांना आणि महायुतीला डिवचण्याची एकही संधी आमदार पाटील यांनी सोडलेली नाही. गोकुळचे शिल्पकार कैलासवासी आनंदराव पाटील चोईकर यांच्या वारशाची आठवण करून देत सतेज पाटलांनी 5.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना या केंद्रस्थानी आणून ठेवले. सतेज पाटलांनी या पत्रकात केवळ राजकीय टोलाच लगावलेला नाही तर त्यांनी गेल्या 5 वर्षात आपल्या गोकुळमधील कामाचा हिशोबही मांडला आहे. सतेज पाटलांनी अत्यंत हुशारीने राजकीय वादाला आपल्या कामाचा रिपोर्ट कार्डची जोड दिली. गेल्या निवडणुकीत त्यांनी दुधाला 2 रुपये जादा दर देण्याचा शब्द दिला. तो त्यांनी पाळत 14 रुपयांची वाढ करून दिल्याची आठवण या निमित्ताने करून दिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाला थेट हे वाक्य जोडले. पहाटेपासून शेणामुतात हात घालून घाम गाळून माता भगिनींनी शेतकरी कष्ट करतात. म्हणूनच गोकुळ आज दर 10 दिवसाला 80 कोटी रुपयांचं बिल वाटू शकतो. यामुळेच कोणत्याही नेत्यापेक्षा हा घाम घालणारा शेतकरीच गोकुळचा खरा मालक आहे, म्हणजेच बाप आहे. अशी भावनिक आणि तितकीच राजकीय खेळी सतेज पाटील यांनी खेळली. फक्त एका वाक्याने त्यांनी संपूर्ण राजकीय चर्चेची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय भाषेत पाहिलं तर हा फक्त शेतकऱ्यांचा गौरव नाही तर गोकुळचा बाप या दाव्यावर दिलेले थेट राजकीय उत्तर आहे. यामधून त्यांनी अप्रत्यक्षपणे असा संदेश दिला आहे की गोकुळ कोणत्याही एका नेत्याची, गटाची किंवा व्यक्तीची मालमत्ता नाही. गोकुळ उभा आहे तो दूध उत्पादकांच्या श्रमावर आणि त्यांच्या विश्वासावर. गोकुळच्या निवडणुकीपूर्वीच बाप शब्दावरून सुरू झालेली ही लढाई आता संस्था चालक आणि दूध उत्पादकांच्या दारापर्यंत पोचली. सतेज पाटलांनी पक्ष आणि गट तट बाजूला ठेवून राजश्री शाहू शेतकरी विकास समविचारी आघाडीला साथ देण्याचं आवाहन केले. तसेच सतेज पाटलांच्या या बाप कार्डाला महायुती कसं उत्तर देते हे पाहणंही या निमित्ताने रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटते? गोकुळचा खरा बाप कोण आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.